हाय, हॅलो. तुम्ही सगळे कसे आहात? आज चालले होते केळोशी बुद्रुकला ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी. सकाळी ना कडक इतकं ऊन पडलं होतं, असं वाटलं नव्हतं की पाऊस येणार आहे. अर्ध्या वाटेत आम्ही पोहोचलो आणि तितक्यात पावसाने सुरुवात केली. ज्योतिबाला आम्ही जाणार होता, पण आम्ही ते कॅन्सल केलं कारण का आई बोलली, "जाऊ नका, भयंकर पाऊस लागत होता." आई आम्हाला बोलली, "मामा जाणार आहेत ज्योतिबाला आणि मामांच्यापासूनच तुम्ही नारळ द्या." आईपाशीच नारळ वगैरे ठेवून दिला होता, कारण का सकाळी मामा ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी जाणार होते. त्यामुळे आल्यानंतर पहिल्यांदा आईनं चहा वगैरे आम्हाला ठेवला. थोडं आम्ही फ्रेश वगैरे झालो, कारण का थोडं भिजलो होतो ना. त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि जास्त वेळ काय नाही थांबलो. तिथून आम्ही ऊन पडल्यानंतर लगेच निघालो. तिथून तसंच आम्ही आलो होतो आमजाळ वराड्यामध्ये महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी. माहीत नव्हतं की महापालखी सोहळा आहे आणि आम्ही तिथं पोचायला आणि पालखी निघायला आणि तिथं ना आम्हाला पालखीचं दर्शन हे झालं. आम्हाला माहीत नव्हतं की पिल्लूची आत्तू आली होती. पिल्लूची आत्तू ना पिल्लूला पाहून जाम खुश झाली होती. लक्ष्मीचं आम्ही दर्शन घेण्यासाठी रांगेत थांबलो होतो. भयंकर अशी गर्दी होती खूप सारी. दर्शनही छान भेटलं होतं. पहिल्यांदा आम्ही गेलो होतो तेव्हा नारळ वगैरे घेतला नव्हता. हे दुसरा वेळ आहे रांगेत थांबायचा. कारण का त्यावेळेला आम्ही पोचायला आणि पालखी बाहेर निघायला असं झालं होतं. त्यामुळे त्यावेळेला नारळ वगैरे घेतला नव्हता आणि छान असं 2 वेळा आम्हाला दर्शनही भेटलं. पिल्लूला वगैरे पाया वगैरे ठेवून दिलं होतं. अंबाबाईची पालखी चालली होती गावात, तसंच आम्ही घरी जाण्यासाठी निघालो होतो. ज्यांचं नवरात्र होतं ना, त्यांनी बिना चपलाचे पायी रस्त्यावरनं चालत होते. पूर्वीची लोकं ना नवरात्रला बसले ना चप्पल घालत नव्हते आणि ही परंपरा आपणच चालवली पाहिजे.